बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी आपली आता ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज पंढरपूरमध्ये अनेक नेते, मोठे पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। काँग्रेसचे नेते भगीरथ भालके, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत हे प्रमुख पदाधिकारी, पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य देखील आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे कुठेतरी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद आता वाढताना दिसते आहे। खरं तर आज दुपारी एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मेळावा होणार आहे आणि या सगळ्या मेळाव्याची जय्यत तयारी आता पंढरपूरच्या टिळक स्मारक मैदानामध्ये सुरू झालेली आहे। भव्य असा मंडप देण्यात आलेले आहे। प्रमुख रस्त्यांवरती सगळे एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आलेले आहेत। शिवसेनेचे झेंडे लावण्यात आलेले आहे। एकूणच आपण बघतो की या ठिकाणचं वातावरण अगदी भगवमय झालेलं आहे। सर्वत्र झेंडे लावण्यात आलेले आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती आणि त्याचीच कुठेतरी आता पंढरपूरच्या विठ्ठल नगरीतून सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। खरं तर एकनाथ शिंदे हे सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतायत। त्याच्यामुळे आता कुठेतरी पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माडा, मोहोळ या भागामध्ये याचा आता मोठा परिणाम भविष्याच्या निवडणुकामध्ये होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळेच आता आजच्या या शिवसेनेच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे आणि आता या सोहळ्यानंतर किंवा पक्षप्रवेशानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर विधानसभा, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितच आता शिवसेनेला फायदा होणार आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळ सह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।